द्वारे अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी व भाजपची एकत्रित पत्रकार परिषद होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतरच तुम्ही मामा असतील, तुम्ही असेल एकत्र दिसताय, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? आज महायुतीच्या रूपानं दोन्ही पक्ष राज्यामध्ये एकत्र चांगल्या पद्धतीनं एक सुशासन आता चालवत आहे आणि तोच फॉर्म्युला करमाळा तालुक्यामध्ये चालावा अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची असल्यामुळे ही युती आज इथं घडलेली आहे. आणि निश्चितपणे त्याच्यातून आम्ही जे 18 सीट्स उभे केलेत, 18 ठिकाणी उमेदवार उभे केले, त्यातले जास्तीत जास्त निवडून येऊन एक चांगलं सुशासन आम्ही करण्यामध्ये चालतो. तालुकावासियांना या युतीच्या माध्यमातून विकास कामांचा असेल किंवा मोठ्या प्रोजेक्टचं काय हे असणार आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही सर्वसामान्य माणसाची निवडणूक असते. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल याच्यामधून सोडवले जातात. घरकुल असेल, रस्ता असेल, शौचालय असतील, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, लाईटचा प्रश्न असेल, हे अतिशय मूलभूत जिव्हाळ्याचे प्रश्न इथं असतात. आणि करमाळा तालुक्यामध्ये मागच्या आता 9 वर्षाच्या नंतर इलेक्शनला आपण सामोरं जातो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. जेव्हापासून सत्ता उतार झालो तेव्हापासून करमाळा पंचायत समितीमध्ये वातावरण अतिशय वेगळं पाहायला मिळालं. लोकांच्या समस्या सोडवणार होते, परंतु त्या मांडण्यापर्यंत सुद्धा लोकांना मुभा दिली गेली नाही. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा थोडीफार तशीच अवस्था नाही म्हटलं तरी राहिली. आणि त्यामुळं आता लोकांनाही तो बदल कळालेला आहे. कामांचा फार मोठा ढीग साचला असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप योजना ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या राहिलेल्या त्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाणार आहे? नेमकं कशा पद्धतीने तुमच्या म्हणजे आहे जिल्हा परिषद गट त्यामुळे त्या ठिकाणी देखील अनेक जण तुमचे कार्यकर्तेच पूर्वी होते, ते देखील तुमच्या विरोधात उभा आहे, कसं बघता याच्यावर? निवडणूक ही निवडणूक असते, त्याच्यामध्ये आमने सामने विरोधक किंवा विचारांचे तात्विक विरोधक उभे राहत असतात. ही तत्वांची एक विरोधी हे असते. आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला अधिकार आहे, ही लोकशाही आहे. इच्छा व्यक्त करणं, निवडणूक लढवणं हा मूलभूत अधिकार आहे. आणि त्यानुसार माझ्यासमोर जे विरोधक उभे आहेत ते त्यांचे विचार मांडतील, आम्ही आमचे विचार मांडू. आणि शेवटी ही लोकांच्या निर्णयाने ठरणारी लढाई आहे आणि लोक योग्य तो निर्णय घेतील, आशीर्वाद देतील असा विश्वास आहे. आदिनाथ आणि मकाई बंद कारखान्यावर विरोधक प्रचारक भांडवल करतील, यावर आपल्या काय प्रतिक्रिया असतात? मकाई बंद नाही. मकाईला NCDCचं जे कर्ज मंजूर झालं त्याच्यानंतर मकाई हातात घेऊन सुरू करण्यासाठीच्या तयारीला आणि सीझन छोटा असल्यामुळं मकाई यावर्षी फक्त डिस्टिलरी चालवेल असा डिसिजन आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळं मकाई चालू कारखाना आहे या क्षणी. आणि आदिनाथच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच जण, आदिनाथचा मुद्दा राजकीय होऊ नये हाच परिणाम त्या निवडणुकीतून निघावा असा आमचा प्रयत्न होता. आणि आदिनाथ सुद्धा येत्या काळामध्ये राहणार नाही याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट मला असं सांगायची आहे की इतिहासाच्या पेपरला भूगोलाचा अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न तर विरोधकांनी थोडासा कमी केला पाहिजे. लोकांनी ज्याला जो कारखाना चालवायला दिलेला आहे, जी सत्ता चालवायला दिलेली आहे 5 वर्ष, ती चालवण्याची त्याला संधी तरी द्या. 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा प्रगती पुस्तक सगळ्यांचंच निघणार. पाटील गट आणि जसं बागल गट किंवा भाजप यांचे कुठेतरी ते होणार अशा प्रकारची सुद्धा चर्चा सुरू होती. आता मामा म्हटलं तसं निवडणुकांमध्ये चर्चा सगळ्याच असतात. कधी कधी खाली एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांमध्ये जर कार्यकर्त्यांमध्ये काही बोलणं झालं असेल तर त्याची काही कल्पना नाही, परंतु रितसर अशी कुठलीही चर्चा आमच्या सोबत झाली. साहेब, आपण पांडे गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवत आहात. या ठिकाणी करमाळा नगरपालिकेचा जर विचार केला तर या ठिकाणी सावंत गटाने BJPला साथ दिलेली आहे. या ठिकाणी म्हणजे BJP सोबत सत्तेमध्ये आहे आता या ठिकाणी. आणि आता त्याच पांडे गटामध्ये जर पाहिलं तर सावंत आणि तुमच्या किंवा वाऱ्या असतील यांच्यामध्येच लढत होताना दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी सत्तेत आहात आणि तिथे विरोधात आहात. नगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्यावेळी उपनगराध्यक्ष आणि समित्यांचा विषय आला, जोपर्यंत नगरपालिकेच्या समित्या स्थापन होत नाही तोपर्यंत कार्यभार स्वीकारून काम करणं सुरू होत नाही. तिथं आत्ताच्या जिंकलेल्या नगराध्यक्षांच्या गटाने भाजपाला नाही पाठिंबा दिलेला, भाजपाने त्याला पाठिंबा नाही दिलेला. कारभार सुरळीत करण्यासाठी, कारभार सुरू होण्यासाठी
जी एक अत्यावश्यक संवैधानिक गरज होती समित्या आणि उपनगराध्यक्ष, ती गरज पूर्ण केली गेलेली आहे. ही युती निश्चितपणे नाही. हा एक स्थानिक निर्णय होता, तो इथल्या इथे झाला आणि या निर्णयाचा आणि तुमच्या जिल्हा परिषदेचा काही संबंध नाही. मगाशीच्या प्रश्नाला जसं मी उत्तर दिलं की लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, ज्याची इच्छा आहे तो प्रत्येकजण निवडणूक लढवू शकतो आणि त्या सर्वांना म्हणजे आमच्या पॅनलला आणि समोरच्या पक्षाला आमच्या शुभेच्छा असतील. लोक निश्चितपणे त्यांच्या पसंतीचा निर्णय घेतील. बीजेपी आणि राष्ट्रवादी हे विचारांची दोन टोकं वेगवेगळे आहेत. एक बीजेपी हिंदुत्ववादाला मानणारा पक्ष आहे, तर राष्ट्रवादी हे एक वेगळ्या विचारांना मानणारा पक्ष आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ही वेगळा आहे आणि तसं बीजेपीचा कार्यकर्ता वेगळा आहे. या ठिकाणी विचार झालेली असली ते क्रॉस वोटिंग किंवा त्या म्हणजे प्रचारासाठी कार्यकर्ता बीजेपीचा किंवा राष्ट्रवादीचा एकमेकाला सहकार्य करेल यामध्ये सातत्य राहील का? राज्यभराचे निकाल बघतायचे. म्हणजे राज्यभराचे निकाल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे तिथं जरा थोडं नाही, बाबांनी अनेक उदाहरण आहेत. बरोबर उत्तर दिलं की लोकांच्या करमाळा तालुक्यापुरत्या त्याला असाच प्रश्न तिकडे विचारला. त्यांनी सांगितलं की आमचे मुख्य विरोधक संजय मामा आहेत. संजय मामा शिंदे पाटील गटाचे सर्वोच्च समीकरण. मला एक सांगायचं आहे यात आम्ही- उत्तर देताना की ही निवडणूक कुठल्याही व्यक्तीसापेक्ष नाहीये. ह्या निवडणुकीकडे आम्ही बघत असताना पुन्हा रिपीट करते की सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची निवडणूक म्हणून बघतोय. तुमच्या प्रश्नाचा रोख होता की दोन वैचारिक विरोधी, त्याच्याकडे मी पूरक म्हणून बघते. दोघं मिळून जर काम केलं दोघांनी तर जिल्हा अतिशय परिषद- चांगली. तर तो बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होता. नाही, पण ही निवडणूक हे पहा, ही निवडणूक काही कोणाच्या विरोधात म्हणून आपण लढवत नाहीये. हे तालुक्याचे नाही विकास दिदी कसं आहे? दिदी साहेब आणि कसं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद ही संस्था ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी. बरोबर. मी तर म्हणेल की मी जाहीरपणे बी अनेक वेळा म्हणलोय की जिल्हा परिषद ही अशी संस्था आहे की तिथं आमदार म्हणून जेवढं काम करू शकत नाही, छोट्या व्यक्तींचं किंवा गाव पातळीवरचे विषय तेवढे विषय जिल्हा परिषदेमधून आपण सोडवू शकतो. आणि सामान्य माणसाचे विषय वैद्यकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, त्यानंतर गाव पातळीवरचे छोटे छोटे विषय असतील, ग्रामपंचायतीचे सांडपाणीची व्यवस्था असेल, हे सगळ्या छोट्या विषयाचा संबंध तिथे येतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करता येतं तिथं. मी अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळे मला माहित आहे की तिथं आमदारापेक्षा सुद्धा जास्त काम मामा आमचे विरोधक हे संजय मामा शिंदेच असतील असं पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. मुख्य विरोधक म्हणून मामा तर असं आता शेवटी लोक दगड बी कुठल्या झाडाला मारते, बाबळीत झाडाला कसा मारते. नाही विधानसभेपासून असा एक प्रवाह सुरू होता की संजय मामाला करमाळ्यामध्ये रोखलं पाहिजे. संजय मामाचा एकही कार्यकर्ता कुठलाही पदाधिकारी झाला नाही पाहिजे, यासाठी एक प्रकारची सर्वच पुढाऱ्यांची यंत्रणा कामाला लागली होती. हे आपणाला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपण शेवटी ही सगळी प्रक्रिया काय तुम्ही आम्ही बसून ठरवू शकणार नाही. लोकातली प्रक्रिया, लोकमतातली प्रक्रिया, त्यामुळे लोक ठरवतात. प्रश्न